हॅलो, नमस्कार. अविरत कष्टांमुळे कृश झालेली देहयष्टी, उन्हाळा राखलेला चेहरा, कपाळावर कुंकू नसल्याचं काहीतरी अघटित घडून गेल्याची खूण. कधीतरी गोंधळलेला पुन्हा कधीही ठसठशीत न होणारा हिरवा डाग पडलेली 40शीची काटक स्त्री नदी तीरालगतच्या दगडावर बसून होती. आयुष्यातील सर्व ऋतू माती गोट्यात चिखल्या कांद्रात कष्ट केल्यानं रखरखीत तळहातांवर पडलेले पांढरके ठिपके तिच्या कष्टमय जीवनाची कथा सांगत होते. नदीच्या खोऱ्यातील उसळणाऱ्या लाटांवर स्थिरावलेले निस्तेज रक्तवर्णी डोळे नदीची घालमेल दर्शवत होते. एरवी याच डोळ्यात जगण्याची जिद्द आणि व्यक्तिमत्वातील झलक ठासून भरलेली असायची. शरीर थकलेले दिसत असले तरी वाट्याला आलेल्या बेलगाडी परिस्थितीशी झुंज देण्याचे सामर्थ्य तिच्या देहबोलीतून प्रगटत होते. तिच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी चाललेला तिचा एकाकी संघर्ष लक्षवेधी होता. कर्तव्यपूर्तीसाठी आयुष्य अक्षरशः उधळून टाकणाऱ्या दगडावरच्या एखाद्या कर्मयोगी दैवत पुतळ्यावर स्त्री रस्त्यावरून गाव हे करणाऱ्या वाटसरूंचे लक्ष वेधून घेत होती. परिचित व्यक्तीने हात मारूनही तिच्या कानापर्यंत पोहोचत नव्हती. चित्ताच्या एकाग्रतेनं ती पुलाच्या खांबांना अडून खळाळून वाहणाऱ्या महापुराच्या जलप्रतापांकडे गोल भोवऱ्यांकडे स्थितप्रज्ञागत पाहत होते. मावळतीची सोनेरी सूर्यकिरणे जलप्रवाहातील विविध आकर्षक रूपांचे विनोदनीय दर्शन घडवत मानवी जीवनत्व उजागर करीत होते. पश्चिमेला अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर नुकत्याच बांधलेल्या इंदिरासागर धरणात पुराचा अतिरिक्त दाब वाढल्यानं सर्व दरवाजे 1 मीटर वर उचलून पाणी सोडले होते. दररोज मीटरने बांधलेल्या पुराच्या खांबांना अडकून उसळणारा प्रवाह विशाल नदीपात्रात उंच लाटा निर्माण करत होता. प्रत्येक लाट दुसरीला किनाऱ्याकडे रेटत होती. तेथून प्रस्तुस्तवर सुरळीत पृथक अस्तित्व गमावून विक्राळ जलसागरात विसर्जित होत होती. वेगाने वाहणाऱ्या पाण्यात जलपर्णीच्या हिरव्यागार पट्ट्या, लहान मोठे लाकडी उंके, काट्याकुट्यांचे उसाण, भोवऱ्यांच्या घुसळणीतून जन्मणाऱ्या पेसांच्या पुंजांमध्ये टिपक्यांसारखे भासत होते. हा अतिविशाल जलप्रवाह काही काळ जड जीवनाला चैतन्यरूप बहाल करणार होता. याच कालचक्राच्या आसावर त्या स्त्रीची नजर खेळल्यानं ही देहभान विसरली होती. जलकल्लोळांनी चित्त कल्लोळांशी साधारण साधलं होतं. तासाभराने रस्ते पलीकडच्या घरातून साठीची सुखवस्तू स्त्री बाहेर आली. सूर्यवंशामुळे हातवारे करत काहीतरी सांगू पाहणाऱ्या अंगणातील जखड म्हातारीला शांत बसायला सांगून ती दगडावर बसलेल्या 40शीच्या स्त्रीला चालणार घरी असं खांदे हलवून म्हणाली. थोडासा वेळ बसू दे बघा म्हणत ती स्त्री पोटोबत आत्मकोशात मग्न झाली. निराळ जलप्रवाहाच्या निर्मिती, गती, लयीचा अंधळट उलगडू लागली. जणू वैनगंगेतील लाटा तिला अंतर्मनातील गुण सांगत होत्या.